जाऊ दे, पुढे जाऊ दे. या या या. ए राजा, टाक बॉक्स आतमध्ये टाक. थांब रे भाई, रुक जा, रुक जा. पहिले हे टाक लवकर. गाडी बरं आहे, तू टाक पहिला, ते टाक. चल खाली कर. गाडी कुठे घेऊन चाललाय? अरे टाक ना, नाही काय खाली पकड, खाली पकड. हा असं खाली हात टाक. चला या, जा तिकडे या. हा नमस्कार. असं तिकडे ये, तिकडे ये. मावशी या, 1 मिनिट या, फक्त 1 मिनिट इथे उभे राहा. ये कभी किया है गटर साहब? 1-2 दिन हो गया. वो तो बोलते हैं 5-6 महीना हुआ नहीं है कोई. 5-6 महीना 2 महीने हुआ नहीं है. 2 महीने से कोई नहीं है. मावशी कोणी येत नाही काय गटर साफ करायला? आता पावसाळ्या अगोदर करतात ते. हा आलेच नाहीत कोणी साफ करायला. साफ करायला कोण आलेच नाही. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष नरेश तारी, माथाडी चिटणीस संतोष दरवेश आणि हे सगळे स्थानिक रहिवासी आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब रोज निघतायत की पूर्ण नाले सफाई झालेली आहे, 80% नाले साफसफाई झाली आहे. ते बिचारे जातात. अधिकाऱ्यांना माहित असतो की उद्या सीएम साहेब देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री इथं येणार आहेत, तर रातोरात ते नाले साफ होऊन जातात. मग त्यांना तर असंच वाटणार आहे की नाले सगळे साफ झालेले आहेत. परंतु खरी परिस्थिती काय आहे हे चांदिवली विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोज दाखवतो. कुठेच नाले साफ झालेले नाहीत, कुठेच साफ झाले नाहीत. फक्त बिल पास करून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला दाखवतो, हे नाला पूर्ण भरलेला आहे. आता हा पाणी पूर्ण वाहून ते खालपर्यंत जात असतो आणि स्थानिक लोकांना कसं आहे समजत नाही की आम्ही सांगायचो कुणाला. आणि ऍक्च्युली सांगायची काय गरजच नाही. लोकांना दिसत आहे, निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतील, माजी असतील, आजी असतील, सगळ्यांची तेवढी जबाबदारी आहे ना. जशी आमची जबाबदारी आहे, आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरतोय, तशी सगळ्यांची जबाबदारी आहे. तर मला हे सांगायचं आहे, एवढं पाणी वाहतोय आणि एवढं मोठे गटर दोन्ही साईड पूर्ण सुंदरबाग शेवटपर्यंत का साफ झाले नाही मला सांगा. का साफ झाले नाही? हे साफ करायचे नाहीत का?
मी हेर्लेकर साहेब वॉर्ड ऑफिसर तुम्हाला विचारतोय, हे नाले साफ करायचे नाहीत का डिसल्टिंग वाल्याला? जीवन राठोड साहेब मी तुम्हाला विचारतोय, हे नाले साफ करायचे नाहीत का? किंवा तुम्ही ठरवलेले आहेत की एवढेच नाले साफ करायचे आणि बिल पास करून घ्यायचे, हे तुम्ही ठरवले तेवढंच काय का? म्हणजे तुम्ही कंत्राटदारांसाठी काम करताय की स्थानिक जनतेच्या सुविधासाठी काम करताय? एकदा सांगून द्या की लोकांनाही समजेल की महानगरपालिका आपल्यासाठी नाहीये. महानगरपालिका फक्त जे मोठे मोठे लोकप्रतिनिधी आहेत किंवा देवेंद्र फडणवीस येणार, एकनाथ शिंदे साहेब येणार, तिथे जाऊन सगळे साफसफाई करायची. व्हीआयपी लोकांसाठी सगळी सुविधा आहे, परंतु ह्या व्हीआयपी लोकांना ज्यांनी व्हीआयपी बनवलं त्यांच्यासाठी काय? आता तुम्ही बघा ना, हे सगळे पोरं ह्याच्यातनच जाणार. बघा तुम्ही, सगळे ह्याच्यातनं जाणार. आता हे कुठंतरी फिरायला चाललेत, आता या गटाराच्या पाणीतून त्यांना जायचं. बरोबर आहे ना? तुम्ही सगळे स्थानिक लोक आहात इथे. का तुम्हाला असं वाटत नाही की काय केलं पाहिजे, कुणाला सांगितलं पाहिजे? काहीच नाही असं. आपण ज्याला निवडून दिलं हे त्यांची जबाबदारी आहे ना. कुणाची जबाबदारी आहे? बरोबर, अपनी जबाबदारी. जिसको जिताया उसकी जबाबदारी आहे ना. पण निवडून दिलेले कुठं दिसतच नाही, समजत नाही की पूर्ण चांदिवलीमध्ये हे नाले सफाईची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे का? जर असेल तर एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी लिहून द्यावा आम्हाला की भानुशाली तुम्ही जिथं जिथं सांगणार आम्ही तिथं तिथं नाले साफ करू. कशाला फसवताय लोकांना? का फसवताय? अहो करोडो रुपये आलेत डिसल्टिंगचे, करोडो रुपये आलेत. हेर्लेकर साहेब, मी क्षीरसागर साहेब तुम्हाला विनंती करतोय, आपण डीएमसी आहात, आपण जर हे लाईव्ह बघितलं तर कृपया आदेश द्या. आणि मला माहिती आहे तुमच्या आदेशाशिवाय काम होणार नाही. कृपया लोकांसाठी थोडा विचार करा. निवडणूक मध्ये हिंदू मुस्लिम करायचं आणि आता काय हे गटरमुळे, गंदगीमुळे रोगराई पसरणार, तर ते बघणार आहे का की मी हिंदू मुलांचा जीव घ्यायचा की मुसलमानांचा घ्यायचं? सगळे मरतील ना ह्याच्यात. पण मतदान करताना तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवलं ना. आणि आपण बनलो सगळे मूर्ख. ठीक आहे, एकदा झालं, पण आता काय? निवडून दिल्यानंतर काम तर केलं पाहिजे ना. अहो पैसे आलेत साहेब, करोडो रुपये आलेत फक्त हे 2 महिन्यामध्ये. फक्त 2 महिन्यामध्ये हे नाले साफ करायचे करोडो रुपये आलेत, करोडो. मला समजत नाही की हे बिल पास होत आहेत, जिथं जिथं गटर साफ केलेत ती माती पण उचलत नाही. मग काय? भाई 1 मिनट रुको जरा, तुम्हारे लिए आया हूँ. 2 मिनट जरा रुक जाओ. हाँ, स्थानिक लोगों के लिए. तो किधर रहते आप? फिर इधर ही रुको, अभी बाइक चालू मत करना. 2 मिनट रुक जाओ इधर ही. हाँ, 2 मिनट रुक जाओ, 2 मिनट रुक जाओ. वांदा नहीं, स्थानिक नहीं है तो भी रुक जाओ. हाँ, जाओ फटाफट जाओ. हाँ भाई, बाइक का आवाज आ रहा है लाइव में, इसके लिए बोल रहा हूँ. जाओ फटाफट जाओ. हे अशी परिस्थिती आहे. काय? अच्छा, कुकर चोर. अच्छा, ते बरोबर आहे. म्हणजे ते त्याच्या जागेवर बरोबर आहे. त्यांनी त्याचं काम बरोबर केलं. पण तो तिथं राहतो ना, तिथं पण मी काल परवा जाऊन पूर्ण कचरा साफ केलाय. नवपाडा बोलतोय ना, हा, तिथं पूर्ण कचरा मीच साफ करून दिलाय. परवाची लाईव्ह बघा. म्हणून त्यांच्या पोटात दुखतो कुठंतरी. बरोबर आहे ना? पण मी तुम्हाला सांगतोय, हे तुम्हाला नाले साफ करून देणार आणि 100% करून देणार. आपण आमदार खासदार नसलो तरी राज ठाकरे नाव खूप मोठं आहे ताई. बरोबर आहे ना? राज ठाकरे नाव आहे ना मोठा. त्या नावावर काम करतील हे सगळे. आणि लाईव्ह पोचली असेल, सगळे येतील. पण तेव्हा जे येतात ना, तेव्हा तुम्ही सगळे बाहेर या आणि उभे राहून बरोबर आपण आपल्या घरात करतो काम तर कसं बघतो आपण, तसं बघा. नाही तर तुम्हालाच बाहेर यायचं आणि पहिला या गटाराच्या पाणीत पाय ठेवायचं. ठीक आहे ना? तर परत एकदा क्षीरसागर साहेब, मी विनंती करतोय तुम्हाला, एकदा कृपया हे लाईव्ह पाठवतोय मी तुम्हाला. मला भरोसा आहे तुमच्यावर की तुम्ही आदेश देणार आणि हे कामं होणार. नाहीतर मग आम्हाला माहिती आहे कसं करून घ्यायचं ते.
पूर्ण चांदिवलीमध्ये हीच परिस्थिती आहे साहेब. माती काढतात, जागेवर ठेवतात, पण तीही माती उचलत नाही. मग बिलं कसे पास होतात मला सांगा. तेव्हा जेव्हा डम्पिंग मध्ये जाते गाडी, तुम्हाला मी सांगतोय हे लोक रॅबिट टाकून जातात गाड्यामध्ये, सगळे मॅनेजर तिथपर्यंत, आणि यांची बिलं पास होतात. कारण गटारामधनं जेवढी माती काढली आहे ती तर उचलत नाही. सगळे असंच पडलंय पूर्ण चांदिवलीमध्ये. मी रोज तुम्हाला दाखवणार की आता कुठं कुठं माती आहे ते. हात जोडून विनंती आहे, एलवॉर्ड प्रशासन थोडे जागृत व्हा. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सांगणारा कोणी नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे चांदिवलीमध्ये. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.